आपल्या चॅनल वरती। मागच्या व्हिडिओमध्ये आपण दुधीची कोफ्ता करी बघितली होती, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते। दुधीच्या सालांचा आपण उपयोग करणार आहोत हे पण सांगितलं होतं। तर आता आपण आज दुधीच्या सालांचा कसा उपयोग करायचा आणि त्याचं मस्त कुरकुरीत प्रिपरेशन बनवूया। रेसिपीला सुरुवात करूया। तर हे प्रिपरेशन आहे मस्त कुरकुरीत फ्रिटर्सचं म्हणजेच भज्यांचं। आणि अजून इंटरेस्टिंग बघणार आहोत ते म्हणजे दुधी वापरून स्किन नरिशिंग आणि स्किन व्हाइटनिंग फेस पॅक कसा बनवायचा। भजी तळताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर पहिल्यांदा दाखवते भजी कशी तळायची। गरम तेलात भजी टाकली की गॅस मीडियम हीटवरच ठेवायचा आहे, कारण या भज्यांच्या बॅटरमध्ये पाण्याचा एक थेंब पण नसतो आणि त्यामुळे भजी पटकन जळू शकतात। दुसरी गोष्ट म्हणजे ही भजी जास्त तेल पित नाही, त्यामुळे फार तेल घ्यायची पण गरज नाही। भजी करून ठेवू नका, आयत्या वेळेस गरम गरम तळून द्या किंवा करून ठेवली तर सर्व करायच्या आधी परत एकदा गरम तेलामधनं भजी काढा, म्हणजे ती परत कुरकुरीत होतील। बरेच वर्ष ब्युटी थेरपिस्ट म्हणून मी काम केलंय, त्यामुळे रेसिपीज दाखवता दाखवता काही ब्युटी टिप्स किंवा स्किन नरिशिंगच्या टिप्स दाखवणार आहे, ज्या तुम्हाला दैनंदिन जीवनात अगदी सहजरित्या अंमलात आणता येतील। ह्या व्हिडिओत पण दुधीचा वापर स्किन नरिशिंग फेस पॅक म्हणून कसा करता येईल हे दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा। भजी तळायला अजिबात वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटांमध्ये तळली जातात आणि मस्त कुरकुरीत होतात। टोमॅटो सॉस किंवा मस्त आल्याच्या एकदम गरमागरम चहा बरोबर ही गरम गरम कुरकुरीत भजी उत्तम लागतात। तर आपल्या अशा कुर्रुम कुर्रुम रेसिपीसाठी आपल्याला हवा एकदम कोळा आणि अजिबात डाग नसलेला स्वच्छ दुधी। पुढे जाऊन ह्या दुधीची सालं किसून घेणार आहे आणि ह्या दुधीचे कोफ्ते बनवले होते तेव्हा सालं अशी काढून घेतली होती आणि मग ती कापली होती। तर दुधीची सालं श्रेड करायच्या अशा दोन्ही पद्धती दाखवणार आहे। तुम्हाला जी सोयीची असेल ती पद्धत तुम्ही वापरू शकता। दुधीची सालं अशी काढून झालेली आहेत आणि ही सालं साधारणपणे बोटाच्या लांबी एवढी कापून घ्यायची। आता काही वेळेस दुधी कडू निघतो, तर दुधी कडू नाहीये ह्याची खात्री करा आणि मगच त्याची भजी बनवा, नाहीतर भजी पण कडूच होतील। तर आता कापलेल्या ह्या सालांच्या पट्ट्या दाखवल्याप्रमाणे लांब आणि पातळ कापून घ्या। भाज्यांची कोळी कोळी सालं किंवा कोळी कोळी देठं आपण स्वयंपाकात नक्कीच वापरू शकतो, कारण ती फायबर युक्त असल्या कारणाने आपल्या तब्येतीसाठी चांगली असतात। शिवाय त्यांच्यामध्ये विटॅमिन्स आणि त्यांचे स्वतःचे असे फ्लेवर्स पण असतात। आणि आता ह्या दुधीची सालं किसून घेते। हा बघा, हा दुधी किती कोळा आहे, ह्याच्यामध्ये बिया नाही आहेत अजिबात, त्यामुळे ह्याची स्किन किंवा साल पण एकदम कोळ आहे। अशी मोठ्या भोकांची किसणी असेल तर आपण दुधीची सालं अशा प्रकारे किसून पण घेऊ शकतो। शक्यतोवर दुधीचा हा पांढरा भाग किसू नका, ह्याच्यामुळे भजी मऊ होऊ शकतात। दुधी असा श्रेड झाला पाहिजे, लांब लांबच किसला गेला पाहिजे आणि अशा प्रकारे दुधीची सालं किसून तयार आहेत। आता किसलेल्या किंवा कापलेल्या ह्या सालांना थोडंसं पाणी सुटावं आणि ती ओलसर व्हावीत म्हणून मीठ लावून 5 मिनिटं तशीच ठेवायची आणि तोवर हिरव्या मिरच्यांचे पण सालांच्या आकाराचे लांब लांब तुकडे करून घ्यायचे। आणि ही मिरची आता सालांमध्ये घालायची। थोडासा लसूण आणि अंदाजाने 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घालतीये। मिठामुळे दुधी ओलसर झालाय, त्यामुळे कॉर्नफ्लॉवर याला छान चिकटेल। हे प्रमाण 500 ग्रॅम दुधीच्या सालांसाठी आहे, पण दुधी लहान मोठा असेल त्याप्रमाणे ही माप बदलू शकतात। 10 मिनिटं झाकून ठेवलं की तळण्यासाठी हे मिक्सचर तयार आहे। बघा, एवढी सोपी रेसिपी आहे आणि तेवढीच रुचकर पण आहे। तर जेव्हा जेव्हा तुम्हाला कोळा दुधी मिळेल तेव्हा त्याची सालं टाकून देऊ नका। ही रेसिपी नक्की बनवा आणि मला कॉमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगा की भजी कशी झाली आणि तुम्हाला आवडली का। कुर्रुम कुर्रुम फक्त पापडाच्या जाहिरातीत नाही, तर आपल्या या भज्यांमध्ये सुद्धा कुर्रुम कुर्रुम आहे बरं का।
तर आधी सांगितल्याप्रमाणे त्वचेला उजाळा आणि पोषण देणारा दुधीचा फेस पॅक बनवण्यासाठी 1 टेबलस्पून बेसन घेतेय. त्याच्यामध्ये घालतेय हा 1 टेबलस्पून दुधीचा रस किंवा वाटलेला दुधी घेतलात तरी चालेल. आणि घालायचंय 1 टेबलस्पून दूध. दूध घातलंय म्हणून हा पॅक ऑइली स्किनसाठी चांगला, पण ड्राय स्किनसाठी हाच पॅक बनवायचा असेल तर दुधाच्या जागी साईचा वापर करा. दुधीचं पाणी तुम्ही काढून फ्रीजरमध्ये ठेवू शकता. थोडं थोडं पाणी घेऊन असा पॅक तयार केला आणि आठवड्यातनं 3दा चेहऱ्याला लावलात की त्वचा उजळते, स्किन टोन उत्तम होतो. ही टिप आवडली का आणि अशा ब्युटी टिप्स तुम्हाला आवडतील का हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा, म्हणजे त्याप्रमाणे टिप्स सांगता येतील. मला वाटतं अजून थोडासा थिकनेस हवा, त्यामुळे अजून पाव चमचा बेसन घालतेय. तर अशा प्रकारे आपला दुधीचा फेस पॅक तयार आहे. आणि हा पॅक तुम्ही चेहऱ्याला किंवा काळवंडलेल्या त्वचेवरती लावलात आणि 20 ते 25 मिनिटं असाच ठेवलात आणि मग धुवून टाकलात की त्वचा मस्त उजळ होते. तर छानपैकी आल्याचा चहा बनवा, कुर्रम कुर्रम भजी बनवा, पॅक चेहऱ्याला लावा आणि अर्धा तास निवांत चहा आणि भजी एन्जॉय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ, ही रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप 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 मनापासून आभार. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत गुड बाय.